नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी आणि अभिजित दोघंजणही ट्रॅव्हल्स कंपनीच्या बाहेर पडतात. त्याच वेळेला अभिजित म्हणतो की आई, आता आपण काय करायचं आहे? आपल्याकडे हा पर्यायही शेवटचा होता, तिथूनही काही माहिती मिळाली नाही. मग आता आपण काय करायचं आहे? रागिनी पण आता विचार करत असते आणि रागिनी म्हणते की अभिजित, एक काम कर, तू पौर्णिमाला फोन लाव, मी सांगते तसं सांग. तेव्हा मग आता पौर्णिमाला काय करायला सांगायचं आहे असं अभिजित तिला विचारू लागतो. त्याच वेळेला मग आता रागिनी ही अभिजितला काय काय करायचं आहे, पुढचं प्लॅनिंग काय आहे, या सगळ्याचा आता अंदाजा देत असते. आणि ती सगळं सांगून झाल्यानंतर अभिजित हे सगळं व्यवस्थित ऐकून घेतो. आणि ती म्हणते की हे बघ अभिजित, अशा अशा गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत, या सगळ्या पौर्णिमाने पार पाडल्या तर आणि तरच आपलं प्लॅनिंग यशस्वी होऊ शकतं. आणि या सगळ्या गोष्टी तू नीट तिला समजावून सांग. तेव्हा मग आता अभिजितला हे ऐकल्यानंतर आनंद होतो. तो म्हणतो की आई, काय, मला माहिती आहे की हे सगळं प्लॅनिंग ना फक्त आणि फक्त तुलाच सुचू शकतो. खरंच आई, तू ना कमाल आहेस, या सगळ्या गोष्टी तुला अगदी व्यवस्थित माहिती आहेत, कमाल आहेस तू. असं म्हणून आता अभिजित हा रागिनीवर खूपच खुश होत असतो. त्याच वेळेला आता आई, खरंच हॅट्स ऑफ टू यू, असं तो तिला म्हणतो. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो, अरे अभिजित, आपल्याला या गोष्टी मिळवायच्या तर डोकं चालवावंच लागेल. आणि सुरुवातीची गोष्ट म्हणजे की राजाराम बरोबर इतक्या वर्षांचा संसार केला आहे, तर आपल्या नवऱ्याचं वेळापत्रक हे मला चांगलं माहीत असायलाच हवं, बरोबर की नाही? म्हणूनच आता यावेळेला ते काय करतील काय नाही याचा मला बरोबर अंदाज आहे, म्हणूनच मी तुला सांगितलं आहे. आता हे सगळं तू पौर्णिमाला मात्र नीट सांग, असं ती त्याला सांगत असते. त्यानंतर आता आकाश आणि भूमी हे त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. त्याच वेळेला आकाश आता म्हणतो की भूमी, समोर बघ. त्याच वेळेला आता भूमीच्या समोरूनच एक जे गाडी असते ती गाडी येते आणि ती गाडी भूमीपाशी येऊन थांबते. आणि ते पाहिल्यावर भूमीला खूपच आनंद होतो. भूमी म्हणते की काय आकाश, ही गाडी? आणि त्याच वेळेला आता किती क्यूट आहे हे सगळं, असं ती म्हणते. त्याच वेळेला आकाशला ती म्हणते की अरे, याच्यावर एक चिठ्ठी पण आहे. आकाश म्हणतो की थांब, मी ही चिठ्ठी काढतो. आणि मग आकाशची चिठ्ठी काढून भूमीच्या हातात देतो. तू वाकू नकोस. त्याच वेळेला भूमी म्हणते की आकाश, किती सुंदर आहे सगळी प्लॅनिंग. अरे, मला माहीत होतं की हे सगळं तू असंच काहीतरी करतोस, हे सगळं तुझंच असतं, बरोबर ना? ही सगळी किमया तुझीच असते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की हो, मला माहिती आहे, मी कसं काही करायचं आहे मला चांगलंच माहिती आहे. त्याच वेळेला आता आकाश त्या गाडीवरची चिठ्ठी काढतो आणि म्हणतो की हे घे. आणि त्याच्यावर वेलकम भूमी असं लिहिलेलं असतं. आणि ते पाहिल्यावर ते पाहून तिला खूप आनंद होतो. ती म्हणते की आकाश, किती सुंदर आहे हे सगळं, थँक्यू सो मच, असं ती त्याला बोलते. आणि त्यानंतर आकाश म्हणतो की भूमी, अजून नाही, अजून खूप जास्त सरप्राईज आहेस, इतक्यावर थांबायचं नाही आहे, अजून मी खूप जास्त सरप्राईज तयार केलेले आहेत, असं आकाश तिला म्हणतो. आणि त्यानंतर भूमी आता हळूहळू पुन्हा रूमच्या आतमध्ये येऊ लागते. त्याच वेळेला आता दुसरी आणखी एक गाडी ही भूमीच्या समोर येऊन थांबते. आता गाडीची भूमीच्या पायाजवळ येऊन थांबल्यावर त्यामध्ये पुन्हा एक चिठ्ठी असते. आणि ती चिठ्ठी आता आकाश हा पुन्हा भूमीजवळ काढून देतो आणि त्याच्यावर आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं. आणि ते पाहिल्यावर भूमीला आता खूप आनंद होतो. भूमी म्हणते की आकाश, आय नो, हे सगळं तूच केलेलं आहेस ना, आय लव्ह यू मोर, असं ती त्याला तिथे बोलते. त्याच वेळेला आकाश तिला आता थँक्यू म्हणतो. आणि भूमी म्हणते की आकाश, किती सुंदर आणि छान सरप्राईज तयार केलेली आहेस तू. तेव्हा मग आता आकाश म्हणू लागतो की मग भूमी, तुला माहिती आहे ना, मी तुझ्यासाठी किती छान छान सरप्राईज तयार करू शकतो ते. अगं, तेव्हा माहिती आहे ना, जेव्हा आपलं लग्न होतं त्यावेळेलाही मी तुझ्यासाठी किती सुंदर सुंदर सरप्राईज तयार केलेले होते. भूमी म्हणते की आकाश, अगदी बरोबर बोलतोयस तू, या सगळ्या ज्या काही कल्पना आहेत ना, ते फक्त तुलाच सुचू शकतात. आपण जेव्हा मागे फिरायला गेलो होतो त्यावेळेलाही तू किती छान छान आयडिया सुचवल्या होत्यास. खरंच खूप छान, खूप क्यूट वाटतंय मला. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की भूमी, चला अजून पुढे चला, तुमच्यासाठी मॅडम आणखी सरप्राईजेस आहेत. तेव्हा आता भूमी म्हणते की हो, सरप्राईजच्या बाबतीत काही वादच नको, कारण आकाश हा अगदी सुंदर सगळ्या गोष्टी तयार करतो हे मला माहिती आहे. आणि ज्यावेळेला हे सगळं घडत होतं त्यावेळेला पण सगळ्या गोष्टी तुला सुचत होत्या. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, अगं आत्ता नाही सुचत आहेत, मला पहिल्यापासूनच सुचत होत्या. भूमी, तुला आठवतं आहे का, जेव्हा आपलं लग्न होतं त्यावेळेला मी तुला गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं. तेव्हा भूमी म्हणते की हो, ते कसं विसरेन मी. ज्यावेळेला गळ्यामध्ये तुला कळत नव्हतं तरी त्यावेळेला तू गंमत म्हणून माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं होतंस. त्याच वेळेला काय घडलं होतं? आकाश म्हणतो की हो भूमी, तुला माहिती आहे, त्या गोष्टी अजूनही माझ्या लक्षात आहेत. मग आता आकाश म्हणतो, मी तू जेव्हा गळ्यामध्ये तुला मंगळसूत्र मी घातलं होतं तेव्हा मी काय केलं होतं, तर मी देखील तुझ्या हातामध्ये एक काळा दोरा दिला होता. आणि मी तुला म्हणालो होतो
की सायकल राणी हा काळा दोरा तू देखील माझ्या हातावर बांध. मी जसं तुझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र बांधतोय ना, तसंच हा काळा दोरा देखील तू माझ्या हातावर ठेव. म्हणजे कसं आहे ना, तुझी आठवण ही माझ्याबरोबर कायम राहील. म्हणून आता इथे त्यावेळेला भूमीने देखील काळा दोरा हा आकाशच्या हातामध्ये बांधलेला असतो. आणि त्यानंतर मग इथे भूमी म्हणते की हो, ते कसं विसरेन मी, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि आकाश, तू अजूनही समजूतदार झालायस, तरीही तो काळा दोरा तू अजूनही तुझ्या हातामध्ये ठेवलायस. मला कळतंय आकाश, तुझंही आजही तितकंच माझ्यावर प्रेम आहे जितकं तेव्हा होतं. हे असंच आहे निरागस प्रेम. असं आता आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघून बोलत असतात. आणि भूमी खूपच खुश झालेली असते आणि म्हणते की मला माहिती आहे, तेव्हापासून आतापर्यंत कधीही तुझं प्रेम बदललेलं नाही आणि ते तसंच निरागस आहे. असं म्हणून ती आता आकाशच्या गालावरून हात फिरवत असते आणि आकाशचं कौतुक करत असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की अच्छा, बरोबर, म्हणूनच मी तुला म्हणत असतो ना की सायकल राणी, परंतु आत्ता मात्र मी तुला सायकल राणी बोलायचं थांबवून दिलेलं आहे. तेव्हा आता भूमी म्हणते की हो, ते काय ना, आता माझा आकाश खूप हुशार आणि समजूतदार झाला आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत, बरोबर की नाही, असं आता ती त्याला बोलत असते. परंतु आता काय ना, आकाशला या व्यक्तीबरोबर आणखीन एका व्यक्तीची काळजी करायची वाटत आहे ना, म्हणून आकाश त्या व्यक्तीची आणखी काळजी करत आहे, बरोबर ना. आता आकाशला त्या गोष्टींसाठी वेळच नसणार. असं म्हणून आता आकाश हा तिच्याकडे बघून हसत असतो. त्यानंतर भूमी देखील त्याच्याकडे बघून हसत असते. तेव्हा आकाश म्हणतो की बरं भूमी, तू फ्रेश हो, तोपर्यंत ना मी एक काम करतो, हे हॉटेल वगैरे कसं आहे ते आजूबाजूला बघून येतो. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, खरंच खूप सुंदर आहे ना हे सगळं. तेव्हा आकाश म्हणतो की तुला हे आवडलं आहे ना, चांगलं आहे ना. त्यावेळेला भूमी म्हणते की हो, खरंच खूप छान आहे. आणि नंतर मग आता आकाश म्हणतो की बरं तू इथे थांब, तोपर्यंत मी बाहेर काय साईट सीइंग आहे वगैरे काही आहे ते बघून येतोय. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे तू कशाला चाललास इतक्यातच, थांब. त्यावेळेला आकाश म्हणतो की अगं असं कसं, आपल्याला बघितलं पाहिजे ना इथेच बघण्यासाठी सुंदर वगैरे काय. म्हणून आता भूमी आणि आकाश हे हसायला लागतात आणि आकाश तिथून निघून जातो. आणि भूमीला म्हणतो की तू फ्रेश हो, तोपर्यंत मी लगेचच आलो. आणि तो तिथून निघून जातो. आणि भूमीला इथे बरं वाटत नसतं. भूमी विचार करते की आकाशला बोलले तर खरं की मी खूप आनंदात आहे, परंतु मला खरंच खूप जरा मरगळल्यासारखं झालं आहे. तेवढ्यातच आता भूमीचा फोन वाजतो आणि मनू फोन करते आणि विचारते की ताई, तुम्ही पोचलात का गं. त्यावेळेला भूमी म्हणते की हो, पोचलो आहे आम्ही, आता जस्ट पोचलो आहे आणि सगळं व्यवस्थित आहे इकडे. भूमीला ती म्हणते की काही काळजीचं कारण नाही आहे ना, सगळं नीट आहे ना. तेव्हा भूमी म्हणते की हो, सगळं व्यवस्थित आहे, परंतु मला ना गं मनू जरा थकल्यासारखं झालं आहे. अगं आलो आहे तर खरं, आकाश खूप उत्साहामध्ये आहे, परंतु मला जरा असं दगदग झाल्यासारखं वाटतंय, प्रवास झाला आहे ना, म्हणून थोडं त्रास होतो आहे. तेव्हा मग मनू म्हणते की ताई, मग तू थोडा वेळ आराम कर. त्याच वेळेला भूमी म्हणते की हो हो, मी आता थोडा वेळ झोपणारच आहे, त्यानंतर मग फ्रेश होईन. मग आता भूमी म्हणते की चल चालेल मनू, आम्ही एन्जॉय करतो. आणि इथे मनू म्हणते की ताई, तू कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नकोस, इथे सगळं बघायला आम्ही आहोत, तू आराम कर, असं ती तिला म्हणायला लागते. आणि त्यानंतर भूमी आता जाते आणि भूमी जरासा डोळा लावते. तिला झोप आलेली असते, ती डोळे बंद करून आता झोपत असते. तर इकडे मनू मात्र सगळं काही व्यवस्थित करत असते. आणि रात्रीचं जे राजाराम काकाला दूध हवं असतं, म्हणजेच रात्री झोपण्याच्या अगोदर, ते आता ती करण्यासाठी म्हणून जाते. आणि त्याच वेळेला इथे आता मानसी ते व्यवस्थित तयार करून घेऊन चाललेली असते आणि ते दूध खूपच गरम असतं. तेवढ्यात मुद्दामच पौर्णिमा समोरून येते आणि तिला हळूच धक्का देते. त्याच वेळेला आता इथे तिच्या खाली अंगावर दूध पडतं. मग मानसी म्हणते की अगं हे काय आहे पौर्णिमा, जरा बघत जा ना. तेव्हा ती म्हणते की सॉरी सॉरी, चुकून घडलं, ॲक्च्युली मी पाणी घेण्यासाठी येत होते. आणि तेवढ्यातच आता इथे मनू फडकायला न जाणार तेवढ्यात पौर्णिमा पटकन त्या ग्लासमध्ये दुधाच्या गोळ्या, म्हणजे दुधाच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या घालते. आणि तिच्यावर पौर्णिमा चिडलेली असते की इतकी कशी गं तू अशी वेधडी, आणि असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि पौर्णिमा मुद्दाम तिला बोलते की मी तुला मदत करू का. तेव्हा मानसी म्हणते की नको, काहीच गरज नाही आहे, मी आटपते. आणि मग ती तिथून निघून जात असते आणि पौर्णिमा तिला सॉरी बोलते. तेव्हा मनू म्हणते की तुझा जरा धांदटपणा कमी कर, असं म्हणून ती तिकडून आता निघून जाते. आणि पौर्णिमा खूप खुश झालेली असते, कारण तिचं काम आता फत्ते झालेलं असतं, तिला जे काही करायचं असतं ते पूर्ण झालेलं असतं. आता राजा काका हा ऑफिसमधलं काम करत असताना तिथे मनू येते आणि म्हणते की हे घ्या बाबा, दूध घ्या, तुम्ही पिऊन घ्या, मला माहिती आहे की यावेळेला तुम्हाला हे लागतं. त्यावेळेला आता इथे राजा काका म्हणायला लागतो की अगं मानसी, तुला बरोबर माहीत पडलं की मला यावेळेला हे दूध लागत असतं. तेव्हा ती म्हणते की हो, काय ना, मला बाबा अथर्वने एकदा सांगितलं होतं आणि त्याशिवाय ताई आता मला जाता जाता सांगून गेली की तुम्हाला यावेळेला या गोष्टी करायच्या आहेत म्हणून. ती म्हणते की बाबा तुम्ही ना आता काम करत बसू नका, पहिले हे दूध पिऊन घ्या, नाहीतर विसरा. म्हणून आता ती निघून जाते. आणि त्यानंतर मग आता राजा काका ते दूध पितो
आणि ते पीत असताना इथे आता राजा काकाला काम करत असताना थोडं गरगरल्यासारखं व्हायला लागतं. तो विचार करतो की हे इतक्यातच आता मला कसं असं वाटतंय, म्हणून तो म्हणतो की हे काम नंतर करतो, थोडा वेळ आराम करतो. असं म्हणून आता राजा काका हा बेडवर जातो आणि तिथेच त्याला आता गाढ झोप लागते आणि तो त्याच गोष्टीच्या विचारांमध्ये असतो. तेवढ्यातच इथे आता पौर्णिमा ही काका झोपलाय, म्हणजेच राजा काका झोपलाय हे खात्री करूनच तिथे रूममध्ये आलेली असते आणि ते पाहून तिला आता इथे खूपच आनंद होत असतो. यांना झोप लागली आहे हे ती बघते. लवकरात लवकर राजा काका, म्हणजे जोपर्यंत झोप लागली तेव्हापर्यंत आपण पटकन हे काम उरकून घ्यावं असा विचार इथे आता पौर्णिमाने केलेला असतो आणि ती तसंच करत असते. आणि ती म्हणते की आता मला कुठून बरं माहिती मिळेल. तिच्या लक्षात येतं की मोबाईल फोनवरून वगैरे बुकिंग केली असतील, त्याचे सगळं काही डिटेल्स असतील. म्हणून ती आता फोन बघते तर म्हणते की अरे देवा, हा तर फोन लॉक आहे, आता काय करायचं काहीच कळत नाही. असं म्हणून आता ती म्हणते की काहीच पर्याय नाही आहे, मला बाबांचे फिंगरप्रिंट्स घ्यावे लागतील, त्याशिवाय फोन अनलॉक होणार नाही. मग आता इथे ती म्हणते की त्यांचे फिंगरप्रिंट्स घेऊन बघते. तेवढ्यातच आता राजा काकाचे फिंगरप्रिंट्स घ्यायला जात असताना तो जराशी हालचाल करतो, म्हणून पौर्णिमा घाबरते आणि पटकन ती तिथे पडद्याच्या मागे जाऊन लपते. आणि राजा काकाची जराशी हालचाल होते, तो पुन्हा कुशीला होऊन तिथे झोपू लागतो आणि मात्र तो गाढ असतो. तितक्यातच आता इथे पौर्णिमा विचार करते की मी काय करू, कशाप्रकारे ही फिंगरप्रिंट्स मिळवू. म्हणूनच आता इथे पौर्णिमा येते आणि हळूच विचार करते की यांचा हात घेऊन मला फिंगरप्रिंट्स केले पाहिजे. तेव्हा मग आता ती तसंच करते. काका झोपलेला असताना ती ते मोबाईल अनलॉक करते आणि खुश होते की फायनली हा फोन अनलॉक झाला. आणि ती हळूच खाली त्याचा हात ठेवते आणि नंतर म्हणते की आता याच्यामध्ये मेल्स आलेत ते बघते. आणि त्यामध्ये मेल आलेले असतात की युअर बुकिंग कन्फर्म्ड. आणि मग ती म्हणते की चला हेच आहे ते रिसॉर्ट आणि पत्ता. म्हणून आता ती त्या मोबाईलमधून स्वतःच्या मोबाईलमध्ये त्या स्क्रीनचा फोटो काढून घेते आणि म्हणते की हा जो मेल आहे तो मेलचा फोटो मी आईंना पाठवते, म्हणजे त्यांना एकदा की पत्ता आणि डिटेल्स मिळाले की संपलं, सगळं व्यवस्थित होईल. असं म्हणून ती आता खुश होत असते. त्याच वेळेला आता इथे राजा काकाची मात्र गाढ झोप लागलेली असते. पौर्णिमा म्हणते की लवकर मला ह्या आईला फोटो पाठवला पाहिजे आणि ती पटकन जाते, मोबाईल ठेवून देते आणि त्यानंतर मग काकाचाही मोबाईल जागेवर ठेवून पटापट पळ काढत असते. आणि या सगळ्यामुळे ती खूपच हादरलेली असते, कारण राजा काका याच्या खोलीमध्ये येणं आणि सगळं मिळवणं काही सोपं काम नसतं. म्हणून ती दबक्या पावलांनी आता तिथून परत निघून जाते. राजा काका अजूनही झोपलेलाच असतो. इथे रागिनी वैतागत असते आणि म्हणते की काय यार अभिजित, अरे कधी काम होणार आहे हिचं, खरंच तुझी बायको काम करणार आहे की नाही काहीच कळत नाही आहे. हिच्या भरोश्यावर राहणं म्हणजे भरोश्याच्या म्हशीला टोणगा असल्यासारखं आहे. तेव्हा अभिजित म्हणतो की आई अगं काळजी करू नकोस, कशाला घाबरतेस, अगं या सगळ्या कामं करण्यामध्ये ना पौर्णिमा माहीर आहे, तू घाबरू नकोस. त्यावेळेला आता इथे रागिनीला मोबाईलवर मेसेज येतो आणि ती म्हणते की थांब, अभिजित आणि पौर्णिमाने कुठला तरी फोटो पाठवलाय. त्याच वेळेला आता ती मेसेज ओपन करते आणि म्हणते की हे बघ, पौर्णिमाने काम डन केलंय, या रिसॉर्टचं नाव आणि पत्ता देखील आहे. तेव्हा आता ती खुश होते आणि म्हणते की फायनली आता आपल्याला पत्ता मिळाला, आता आकाशभूमी तुम्ही सुटणार नाही, असं ती म्हणायला लागते. आणि त्यानंतर इथे आता रात्रीची भूमी ही झोपलेली असते आणि तिला गाढ झोप लागलेली असते. त्याच वेळेला इथे आता भूमीला एक स्वप्न पडत असतं आणि त्या स्वप्नामध्ये आकाश हा भूमी भूमी असा घाबरतच आवाज देत असतो आणि मागे मागे लोटला जात असतो. तेव्हा भूमी घाबरत असते की आकाश थांब आकाश, परंतु आकाश हा तिच्यापासून गायब होत चाललेला असतो आणि तो अचानक एके ठिकाणी गायब होतो. भूमी ही जोरात आकाश असा आवाज देत दचकून उठते. आकाश विचारतो की भूमी अगं काय झालंय, तू अशी दचकून का उठली आहेस. तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे मला वाईट स्वप्न पडलं, ज्यामध्ये तू कुठेतरी अचानक गायब झालास, म्हणजे मी तुला आवाज देते तर तूही मला घाबरतच मला वाचव भूमी असा आवाज देतोयस आणि अचानक वमनातून तू कुठेतरी गायब झालास, काही कळलं नाही मला, अचानक हे कसं काय झालं आकाश, मला हे स्वप्न कसं पडलं. असं आता ती त्याला विचारत असते आणि घाबरत असते. आकाश म्हणतो की भूमी तू शांत हो, अगं हे तुला पडलेलं एक वाईट स्वप्न आहे, अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. भूमी म्हणते पण नाही आकाश, मला खरंच खूप भीती वाटत आहे. आकाश म्हणतो भूमी अगं गेले काही दिवस घरामध्ये जे काही चाललं आहे ना, त्यामुळे तेच विचार तुझ्या डोक्यामध्ये फिरत असणार आणि म्हणूनच तुला असं वाटत असेल. प्लीज शांत हो, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित आहे. अगं मी बघ इथे तुझ्यासमोर आहे ना व्यवस्थित, काय घाबरण्याची गरज आहे, काहीच नाही, म्हणून तू शांत हो. असं म्हणून आता आकाश हा तिला शांत करत असतो आणि म्हणतो की आणि तू इतकी कशासाठी घाबरतेस, आपण इथे आहोत हे कोणालाही माहिती नाही आहे बरोबर ना, आणि हे
हे जे लॉकेट आहे हे ते तू मला दिलं आहेस ना, अरे हे किती प्रभावशाली लॉकेट आहे, बरोबर ना, हे दिलं आहेस आणि ह्याने मला कोणाची नजर लागणार नाही आणि मृत्यू तर दूरची गोष्ट, ते मला स्पर्श पण करू शकणार नाही. आता इथे भूमीला आकाश म्हणत असतो आणि त्यामुळे भूमीला खूप आनंद होतो आणि आकाश जे काही बोललाय त्याने तिला खूप बरं वाटत असतं. त्यानंतर आता इथे भूमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आकाश म्हणतो की भूमी, अगं कुठलीही काळजी करायची नाही, अजिबात घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, असं आता तो तिला समजावत असतो. आणि आकाश आता भूमीला जवळ मिठीमध्ये घेतो आणि शांत करतो आणि प्लीज घाबरू नकोस असं समजावत असतो. आणि या सगळ्यामुळे भूमी पण आता शांत झालेली असते. त्यानंतर इथे आता रागिनी आणि अभिजित हे दोघंजणही गाडीमधून त्या रिसॉर्टजवळ येतात, ज्या रिसॉर्टमध्ये आकाश आणि भूमी असतात. आणि नंतर आकाश आणि भूमी हे दोघेही आजूबाजूला नाहीत ना याची ती खात्री करतात, रिसॉर्टच्या बाहेर पडतात. आणि नंतर इथे आता आकाश आणि भूमी यांच्यासाठी छान कॅन्डल लाईट डिनर हे अरेंज करून ठेवलेलं असतं. आणि भूमी आणि आकाश दोघंजणही येतात आणि त्याच वेळेला आकाश बघतो की भूमी, हे सगळं खूप छान आहे, खूप छान सरप्राईज करून ठेवलेलं आहे, बरोबर ना. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हो खरंच खूप छान आहे हे सगळं, आणि ते सरप्राईज पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. तर इकडे अभिजितने रिव्हॉल्वर देखील आणलेली असते आणि तो म्हणतो की आकाश आणि भूमी, या हॉटेलमधला म्हणजेच या जगातला तुमचा आज शेवटचा दिवस, यानंतर तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही, कारण काही झालं तरीही ह्या हॉटेलमधून मी तुम्हाला जिवंत बाहेर पडू देणार नाही, असं सगळं आता इथे अभिजित आणि रागिनी दोघंही बोलत असतात. आणि मग आता अभिजित म्हणत असतो की आई, तू काळजी करू नकोस, आज या दिवशी आकाश आणि भूमी यांना संपवायचंच आहे, आणि एकदा की हे आकाश आणि भूमी संपले ना, की आपल्या घरातली जी काही चिल्लर पिल्लर माणसं आहेत ना, ती माणसं कशी होतील, तर त्यांच्या अंगातला विषच काढून टाकल्यासारखं होईल, आणि मग काय येईल तर घरावर राणीचं राज्य पुन्हा येईल, असं म्हणून आता रागिनी खुशत असते आणि अभिजितच्या गालावरती हात ठेवून त्याला शाबासकी देत असते. आणि आता आपल्याला काही करून आकाश आणि भूमी हे दोघंही खूप लपतायत ना, आता बघूया काय करता येईल ते, असं म्हणून ती खूपच खुश होत असते. नंतर इथे आता पौर्णिमाला अभिजित फोन लावतो आणि म्हणतो की हो, सगळं व्यवस्थित आहे आणि आम्हाला ते रिसॉर्ट आता सापडलेलं आहे. त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो की तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. अगं आत्ताच मला या सगळ्या प्लॅनची माहिती मिळालेली आहे, आता मी सगळं व्यवस्थित अरेंज करणार, आणि आकाशने माझा जो काही आत्तापर्यंत बदला घेतलेला, म्हणजे जो काही मला त्रास दिला आहे ना, त्या सगळ्याचा बदला मी आता घेणार आहे. त्यावेळेला आता इथे आकाशला, म्हणजे आकाशने अभिजितला मारल्याचं सगळं काही त्याला आठवत असतं, की अभिजितने जेव्हा तो भूमीची बदनामी करत होता तेव्हा त्याला मारलेलं असतं. त्याचप्रमाणे जेव्हा तो चोरी करायला आलेला असतो त्याच वेळेला देखील अभिजित हा भूमीला खूप काही काही बोललेला असतो, आणि तुम्ही दोघं नवरा बायकोनी मिळून मला घरामध्ये विलन ठरवलं आहे, परंतु काही झालं तरीही मी तुला सोडणार नाही, आणि तू या गोष्टी, म्हणजेच जेव्हापासून भूमी घरामध्ये आली ना तेव्हापासून या घरामध्ये असे प्रॉब्लेम सुरू झालेत, आणि भूमी ही अशी आहे तर ती लक्षात ठेव भूमी, मला वाटतंय की तुझ्यामुळे हे सगळं घडतंय, आणि आतापर्यंत घर व्यवस्थित होतं परंतु भूमी आली आणि या सगळ्या गोष्टी घडू लागल्या. सगळे गुण्यागोविंदाने आपण नांदतच होतो परंतु भूमीमुळे हे सगळं घडून आलेलं आहे. तेव्हा हे सगळं आकाशने माझ्या अंगावर हात उचलला ते मी कधीच विचारणार नाही, असं तो म्हणत असतो. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित अरेंज करा. आता अभिजित म्हणतो की काळजी करू नकोस, परंतु तू जे काही काम केलं आहेस ना ते अगदी मस्त काम केलेलं आहेस. हा जो काही पत्ता मिळवला आहेस ना ते खरंच खूप चांगलं केलं आहेस, आणि खरंच या कामामध्ये तर तू माहीर आहेतच. तुझं आहे तेवढं केलं तेवढं कौतुक कमी आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हो अभिजित, हो तुम्हाला माहिती नाही आहे काय काय करावं लागलं आहे ते मला, मी किती डोकं लढवलं आहे ते तुम्हाला माहिती आहे. जेव्हा मानसी बाबांना द्यायला ते दूध जात होती ना त्यावेळेला मुद्दा मी तिला हळूच धक्का मारला, आणि धक्का मारल्यानंतर त्या दुधाच्या ग्लासमध्ये मी झोपेच्या गोळ्या टाकल्या, आणि त्यानंतर मला माहीत होतं की काही झालं तरीही बाबांची गाढ झोप लागणारच आहे यामुळे, म्हणूनच मी त्यावेळेला दुधाच्या गोळ्या घातल्यानंतर त्यांच्या रूममध्ये गेले, त्यांची फिंगरप्रिंट्स मिळवले, त्यानंतर त्यांचा मोबाईल अनलॉक केल्यानंतर मेल इनबॉक्समध्ये मला ही सगळी माहिती मिळाली. तेव्हा मग आता इथे वेल डन पौर्णिमा, वेल डन, तुझ्यासारखं हे काम कोणीच करू शकत नाही, असं अभिजित म्हणत असतो. त्यानंतर पुढे अभिजित म्हणतो की काही झालं तरीही आता मला आकाश आणि भूमीला संपवायचंच आहे. आज मला या गोष्टी करूनच टाकायच्या आहेत. मला कळलं आहे की आता नेमके ती कुठे आहेत आणि काय. वेळेला इथे आता पौर्णिमा ही म्हणते की हो आज काम फत्तेच करा, ऑल द बेस्ट, असं ती त्याला बोलते. आणि तेवढ्यातच आता पौर्णिमा ही मागे वळून बघते, आणि मागे वळून बघितल्यानंतर राजा काका समोर उभा असतो.
आता राजा काकाला समोर बघितल्यानंतर पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसतो की अचानक राजा काका तिथे उभा कसा, आणि राजा काका अगदी रागाने तिच्याकडे बघत असतो. आणि पौर्णिमाचा सगळा प्लॅन इथे आता काकाने ऐकलेला असतो. आणि हे पाहिल्यानंतर आता इथे पौर्णिमाला जबरदस्त मोठा धक्का बसतो. आणि इथे आकाश आता त्याच्या रिसेप्शन एरियामध्ये आलेला असतो आणि तो त्याच्या मॅनेजरशी बोलत असतो की इथे साईट सीइंग वगैरे काही. तेव्हा तो म्हणतो की आहे ना सर, इथे साईट सीइंग खूप आहे, खूप एन्जॉय करता येईल तुम्हाला. परंतु आकाशच्या लक्षात येतं की तब्येत नाजूक आहे. तेव्हा मग ते मॅनेजर म्हणतात की सर, तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का? तेव्हा आकाश म्हणतो की ॲक्च्युली काय ना, माझी बायको आहे ना, तिची अवस्था जरा नाजूक आहे. त्यामुळे तिला असं फिरता वगैरे येणार नाही आहे, तिची दगदग करू शकत नाही आहे मी. म्हणूनच मग एक काम करू शकतो मी की आपण इथेच कुठे नवीन सेटअप तयार करू शकतो का, म्हणजे आसपास. तेव्हा मग आता तो म्हणतो की ठीक आहे, चालेल सर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इथे आसपास पण आपण सेटअप तयार करून घेऊ शकतो, काहीच इश्यू नाही आहे. असं म्हणून आता इथे आकाश म्हणतो की ओके, माझ्या डोक्यातही कल्पना आली. तेव्हा मग आता इथे तो माणूस म्हणतो की चालेल, चला आपण बघूया, तुम्हाला मी एक एक दाखवतो की आपल्याला काय प्लॅनिंग करता येईल ते, आणि तुमच्या डोक्यातल्याही कल्पना तुम्ही मला सुचवा. म्हणून आता मॅनेजर आणि आकाश दोघंजणही आता तिथे रिसेप्शनच्या बाजूला जाऊन मागे बॅकसाईड एरिया असतो, तिथे काय काय करता येईल हे सगळे डिस्कस करत असतात. आणि त्यावेळेला आकाशला मॅनेजरचीही खूप सपोर्ट लागत असतो आणि ते दोघंजणही मिळून भूमीसाठी छान असं सरप्राईज तयार करत असतात. त्यानंतर हे सगळं होत असताना रागिनी मागे ही जिन्याच्या इथे लपलेली असते आणि ती सगळं काही ऐकत असते. ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी आता इथे रागिनी ऐकून घेत असते, कारण आकाश आणि भूमीचा तिला शेवटचा दिवस करायचा असतो. आणि म्हणूनच ती तिथून आता लपलेली रागिनी जिन्याच्या इथून बाहेर येते आणि सगळं काही ऐकू लागते आणि म्हणते की आकाश, तुला जे काही प्लॅनिंग करायचं आहे ते कर, परंतु काही झालं तरीही तुझं प्लॅनिंग यशस्वी होऊ देणार नाही. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश हा भूमीला म्हणतो की ये इकडे ये, आणि भूमी ही आकाशने भूमीचे डोळे बंद केलेले असतात. तेव्हा ती म्हणते की आकाश, अरे कुठे घेऊन जातोयस तुम्हाला? तेवढ्यातच आता तो म्हणतो की ये ग. आणि त्यानंतर मग आता आकाश हा भूमीला घेऊन येतो. त्याच वेळेला इथे आता भूमीला खूप आनंद होतो आणि भूमी म्हणते की आकाश, किती सुंदर आहे हे सगळं. तर इथे अभिजित हा भूमी आणि आकाशवर बंदूक ताणून असतो. तेव्हा आता इथे आकाश आणि भूमी दोघंजणही तिकडे येतात आणि भूमी म्हणते की आकाश, हे खरंच खूप छान आहे, मला फार आवडलं. आणि असं म्हणून दोघंजणही आता कपल डान्स करत असतात आणि तो डान्स करत असताना दोघं एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत असतात. तर इथे अभिजित आणि रागिनी दोघंजणही त्यांच्यावर दबा धरून असतात. रागिनी म्हणते की अभिजित, जे काही करायचं आहे ते अगदी व्यवस्थित कर. आणि इथे अभिजित आता आकाशवर आणि भूमीवर बंदूक ताणून असतो. त्याला दोघांनाही संपवायचं असतं. आकाश आणि भूमी आता डान्स करता करता एकमेकांच्या मिठीमध्ये येत असतात आणि ते दोघंही क्षण खूप एन्जॉय करत असतात. तेवढ्यातच आता इथे राजा काकाचा जोरातच आवाज येतो की आकाश, आणि त्याच वेळेला इथे आता आकाश हा घाबरतो आणि काकाचा आवाज कुठून आला म्हणून तो पटकन बाजूला होतो. तेवढ्यातच आता इथे गोळी ही आकाशच्या हाताला लागलेली असते आणि राजा काका हा धावत आलेला असतो. सगळेजण आता खूपच घाबरलेले असतात. भूमी म्हणते की आकाश, अरे काय झाले तुला? असं म्हणून तीही आता खूपच घाबरत असते आणि आकाश प्लीज उठ उठ असं ती त्याला म्हणत असते. आणि आकाश आता इथे पडलेला असतो. नेमकं आता इथे आकाशच्या बाबतीत काय होणार आणि आकाश आणि भूमी यांच्या बाबतीत काय होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.